मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखालील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी 900हून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। या अर्जाची छाननी या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती दिली जात आहे। इच्छुक मराठा उमेदवारांनी आता छगन भुजबळ यांच्या विरोधात चांगलीच कंबर कसली आहे। भुजबळांच्या विरोधात 7 उमेदवारांची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतही मराठा उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर आता मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचं आवाहन देखील केलं होतं। जरांगे पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, कारण 7 मराठा उमेदवारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। तसेच माजलगाव येथील राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके यांनीही जाहीर केलं आहे की ते निवडणूक लढवणार नाहीत, कारण गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांची या पराभवाची शक्यता आहे। श्रीराम कुरणकर यांनी सांगितलंय की अर्जदारांमध्ये विद्यमान आणि माजी आमदार, मंत्री, जिल्हा प्रमुख तसेच जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत। काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना निवडणुकीत जरांगे पाटील यांचं समर्थन हवं आहे। आणि विशेष म्हणजे अनपेक्षितपणे मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आलेले आहेत। गेल्या आठवड्यात जरांगे पाटील यांची भेट घेतलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश नवले, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप नेते पोकळे, माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर, माजी आमदार संगीता ठोंबरे आणि माड्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित सिंह यांचा समावेश आहे। जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी विविध पक्षांचे प्रमुख नेते सुद्धा प्रयत्नशील आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातूनही 6 इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांना अर्ज केलेले आहेत, ज्यामुळे चव्हाण यांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चर्चा रंगली आहे। त्यामुळे मागच्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण जरांगे पाटील यांना भेटायला अंतरवाली सरड येथे आले होते, असा दावा देखील कुरणकर यांनी केला आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक भाजप नेते आणि आमदार जरांगे पाटील यांना भेटत आहेत, कारण या 2 भागात पक्षाविरुद्धचा आक्रोश लक्षात घेता त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह आहेत, असं श्रीराम कुरणकर यांनी सांगितलंय। जरांगे पाटील यांनी इच्छुकांना त्यांची माहिती आणि अर्ज 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान सादर करण्याचं आवाहन केलं होतं। आम्हाला 29 ऑगस्ट रोजी निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर करायचा होता, परंतु आता निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने तो पुढे ढकलला गेला आहे, असं एका कार्यकर्त्याने सांगितलंय। अर्जदारांमध्ये मराठा समाजात लिंगायत, मुस्लिम, ओबीसी तसेच अनुसूचित जातीचे लोकही आहेत। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।